सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आजच्या म्हणण्याकरता आपण वचनातून पाहणार आहोत. लूक 5वा अध्याय 15 आणि 16 वचन. तथापि त्याच्या विषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. खूप सुंदर वचन आहे प्रियांनो. परंतु यातील लूक 5:16 हे अत्यंत सुंदर वचन आहे. येशू लोकांची सेवा करीत होता. तो आजारी लोकांना बरे करीत होता आणि त्याच्याकडे खूप मोठ्या संख्येने लोक येत होते. तरी देखील तो प्रार्थना करण्यासाठी एकांतामध्ये जात होता आणि त्याने प्रार्थनेला प्राधान्य दिले. येशूला प्रार्थनेची खूप गरज वाटत होती. येशू हा देवाचा पुत्र असूनही प्रार्थना करीत होता. मग आपल्याला तर प्रार्थनेची कितीतरी गरज आहे, कारण आम्ही तर पापी मानव आहोत. आम्हाला अधिकच प्रार्थनेची खूप गरज आहे. मार्क 1 अध्याय आणि 35व्या वचनात आपण पाहतो की पहाटेस अंधार असतानाच उठून तो बाहेर गेला आणि एका निर्जन ठिकाणी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. या अजून एका वचनातून आपल्याला धडा मिळतो की सेवा करण्यापूर्वी देवासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आपण सेवेची सुरुवात करतो त्याच्या अगोदर आपण प्रार्थना केली पाहिजे. गर्दीमध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस देखील आपण एकांत शोधून त्यावेळेस प्रार्थनेला प्राधान्य दिलं पाहिजे. येशूभोवती सतत लोकांची गर्दी होती, पण तो गर्दीपासून दूर जाऊन पित्याशी संवाद साधत असे. आज आपले जीवनही खूप व्यस्त आहे. आज आपण पाहतो की आपल्यामध्ये मोबाईल आहेत, तसंच सोशल मीडिया आहेत, काम आहेत, मंडळीची सेवा करण्यामध्ये आपण खूप व्यस्त आहोत. तसंच आपल्यावर खूप कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील आहेत आणि जे आपले सततचे रोजचे कार्यक्रम आहेत त्यामधून आपल्याला प्रियांनो प्रार्थनेसाठी वेळ मिळत नाही. परंतु येशूनं खूप तो प्रार्थनेमध्ये व्यस्त होता. त्याच्या भोवती भरपूर लोकांची गर्दी असे तरी देखील त्याने एकांतीमध्ये प्रार्थना करण्याचे सोडले नाही. प्रियांनो, आपल्याला माहीत आहे की आपण आजकालच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये खूप व्यस्त झालेलो आहोत आणि प्रार्थना करण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी किंवा पित्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. कारण या धावपळीच्या जगामध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहोत. तरी देखील प्रियांनो, येशूचं आचरण करण्याकरता आपण देखील पुढं सरसावलं पाहिजे. जे त्याने केलं तेच आपण केलं पाहिजे. कितीही जबाबदाऱ्या असल्या किंवा आपल्याला वेळ मिळत नसला तरी देखील प्रियांनो आपण वचनासाठी आणि प्रार्थनेसाठी वेळ दिला पाहिजे. या सर्वांमध्ये आपण देवासाठी एकांत वेळ राखून ठेवला पाहिजे. स्तोत्र 46 अध्याय आणि 10वं वचन काय सांगते? शांत व्हा आणि मी देव आहे हे जाणा. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे प्रियांनो की शांत व्हा आणि मी परमेश्वर आहे हे जाणा. जर आपल्याला परमेश्वर जाणून घ्यायचं आहे तर प्रियांनो आपल्याला एकांतमध्ये प्रार्थना करण्याची खूप आवश्यकता आहे. प्रार्थना ही येशूच्या सेवेमागची शक्ती होती. लूक 5मध्ये येशूने एका कुष्ठरोग्याला बरे केलेले आपण पाहिलेले आहे. त्यानंतर त्याची कीर्ती आणखी पसरली आणि लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येऊ लागले. ह्या अध्यायामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने एका कुष्ठरोग्याला बरे केलेलं आहे आणि त्यानं सांगितले होते की घरी जा, परंतु ह्या बाबतीत कुणाला काही सांगू नको. परंतु येशूने त्याच्या जीवनात जे कार्य केलं होतं ते सांगण्यापासून त्याला राहवलं नाही आणि त्याने गावात जाऊन येशूविषयी सुवार्ता सांगितलेली आहे आणि तो कसा बरा झाला आणि येशूने त्याच्या जीवनात कसं कार्य केलं हे त्याने जाऊन लोकांना सांगितले. मग त्यानंतर आपण पाहतो की खूप मोठ्या संख्येने लोक येशूकडे येऊ लागले. लूक 5:15 आणि 16मध्ये एक महत्त्वाची बाब आम्ही पाहत आहोत की त्याच्या भोवती लोकांची गर्दी वाढली, म्हणजेच त्याचे खूप काम वाढले. पण त्यानंतर येशू अधिकच प्रार्थना करू लागला. प्रियांनो, बरेच वेळा आपण उलटे करतो. आपलं काम जर वाढलं तर आम्ही प्रार्थना कमी करतो. आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या की आमच्याकडे देवासाठी वेळ नसतो, आम्ही देवाला वेळ देत नाही. परंतु येशूनं तसं केलं नाही. प्रियांनो,
येशूचं काम ज्या वेळेला खूप वाढलं, लोक त्याच्याकडे प्रार्थनेसाठी येऊ लागले, रोग बरे करून घेण्यासाठी येऊ लागले, अशा वेळेस आपण पाहतो की येशू खूप व्यस्त झालेला आपण पाहतो. परंतु आम्ही नेमकं त्याच्या उलटं करतो. तर येशूने ज्या केलेलं आहे तेच प्रियांनो आपण देखील तेच केलं पाहिजे. ज्या वेळेस आमचे काम वाढते त्यावेळेस आम्ही देखील येशूसारखे प्रार्थना केली पाहिजे आणि पित्याबरोबर जवळीक साधली पाहिजे. पण येशूचा मार्ग वेगळा होता. जितकी त्याची सेवा वाढली तितकी त्याने प्रार्थना वाढवली. तसंच प्रियांनो, आपल्याला देखील आज जितकं आपलं काम वाढलेलं आहे, आपली सेवा वाढलेली आहे, तितकंच आपल्याला प्रार्थना देखील वाढवली पाहिजे. परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाढलं पाहिजे. किती आपल्या जबाबदाऱ्या असल्या, आपल्या अडीअडचणी असल्या, आपल्याला वेळ मिळत नसला तरी देखील प्रियांनो, आपण देखील येशूसारखं जास्तीत जास्त प्रार्थना करण्याची गरज आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देऊ. आमेन.